ना आषाढी अमावस्या. आज पहाटे उठल्यापासून ना मी सुरुवात केली होती साफसफाईला. संपूर्ण किचन मला आजच स्वच्छ करायचं होतं, कारण आठवडा झाला आमच्याकडे नॉनव्हेज होतंय आणि साफसफाईला मला एकही दिवस मिळाला नाही. म्हणून मग मी आज सकाळी सकाळी अमावस्या होती तर उठल्या उठल्या साफसफाईला लागले होते पहाटेपासून. दुपारी 2-3 वाजेपर्यंत माझं संपूर्ण किचन स्वच्छ झालं होतं. चमचा मी किचनमधलं घासून काढला होता, कारण नॉनव्हेज बनत होतं घरामध्ये. आता श्रावण महिन्याला सुरुवात होईल आणि मग पूजा व्रतवैकल्य, तर मग नॉनव्हेज नकोच कुठे नॉनव्हेजचा हात, म्हणून सगळं किचन मी अक्षरशः धुवून काढलं होतं. संध्याकाळची वेळ होती. दिवे वगैरे छान घासून पुसून घेतले, देवसुद्धा उजळवून घेतले. त्यानंतर घरामध्ये जेवढे पण दिवे आहेत सगळे दिवे आपल्याला देवघरामध्ये आज मांडून घ्यायचे आहे. सर्वात आधी गणपती बाप्पांचं पूजन करून घेतलं. दिव्यांना छान डेकोरेशन केलं, दोन्ही समयांचं डेकोरेशन केलं. थोडक्यात फुलं वगैरे मांडायचे आहेत, छान तेल वगैरे घालायचं, वाती मळायच्या, वाती घातलेल्या आहेत. हा जुना दिवा आहे, सगळ्यात जुना दिवा हा लोखंडी दिवा, अखंड दिवा जो आपण म्हणतो नवरात्रात लावतो, तो सुद्धा पुजून घ्यायचा आहे. त्यानंतर पिठाच्या 5 दिवे करायचे आहे आपल्याला कणकीचे, आणि त्या कणकीच्या दिवांनी देवांचं औक्षण आधी करायचं. त्यानंतर मग आपल्या घरामध्ये जे मुलं आहेत लहान मुलांचं औक्षण करून घ्यायचं आहे. त्यांचं भविष्य ह्या दिव्यांप्रमाणेच उज्ज्वल व्हावं म्हणून आपण म्हणजे हा छोटासा प्रयत्न, त्यांना नजर वगैरे लागली असेल तर ती सुद्धा निघून जाते. हे दिवे पिठाचे शांत झाले ना की पाण्यात वाहत्या सोडून द्यायचे किंवा गाईला द्यायचे आहे. अशा पद्धतीनं आजची एकदम मस्त आणि शांत वाटणारी पूजा झाली होती. मन अगदी प्रसन्न झालं होतं पूजा ही बघून.